नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. आज मी तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा टॉपिक म्हणजे 12वी सायन्स नंतर पीसीबी फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी जर हा ग्रुप निवडलेला असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी फ्युचरमध्ये काय अपॉर्च्युनिटीज आहेत याबद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जग बदलतंय, एआय आलं आहे तर नोकऱ्या बदलत आहेत. पण एक प्रोफेशन आहे की त्या प्रोफेशनला कधीही बदलू शकत नाही, ते म्हणजे डॉक्टर. डॉक्टर बनणं हे खूप साऱ्या गरीब विद्यार्थ्यांचं किंवा जेही विद्यार्थी आज सायन्समध्ये आहेत त्यांच्यापैकी 50% ते 60% विद्यार्थ्यांचं स्वप्न हे डॉक्टर बनण्याचं असतं. बट या फील्डबद्दल प्रॉपर नॉलेज हे कोणाला असायला हवं? प्रॉपर नॉलेज हे विद्यार्थ्यांना नसतं. त्यामुळे विद्यार्थी चुकीचा कोर्स निवडणे आणि या सर्व गोष्टींमध्ये फसतात. तर आजचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये मी सर्व गोष्टी कव्हर करणार आहे. टॉपिक वाईज मी तुम्हाला सगळ्यात पहिलं जर म्हणायचं जर झालं तर मेडिकल कोर्सेस म्हणजे मेडिकल आणि आयुष कोर्सेस या दोघांबद्दल मी डिस्कशन करून सांगणार आहे. आणि जे रियालिटी आहे, आजचं जे पॉप्युलेशन आहे किंवा लाईफस्टाईल आहे, त्यानंतर जे डॉक्टरचं महत्व आहे तुमच्या जीवनामध्ये, याबद्दल मी आज डिस्कशन करणार आहे. सगळ्यात महत्वाचा पहिला टॉपिक म्हणजे डॉक्टरची जागा एआय कधीही घेऊ शकत नाही. एआय म्हणजे काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर यामध्ये विद्यार्थ्यांना असं वाटतंय की जे नवीन नवीन इंजिनिअरिंगमध्ये जे बदलाव झाले, जसे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आले, तर याला डॉक्टरला रिप्लेस होऊ शकतं का? नाही. त्याच्या मागचं रिझन असं आहे, डॉक्टर रिपोर्ट अनालिसिस करू शकतं. एआय काय करू शकतं? रिपोर्ट अनालिसिस करू शकतं, डाटा सांगू शकतं. पण पेशंटच्या वेदना समजून घेणे, त्यानंतर ह्युमन डिसिजन घेणे, त्यानंतर इमर्जन्सीमध्ये जजमेंट देणे, सर्जरी, डिलिव्हरी, ट्रीटमेंट या सर्व गोष्टी फक्त डॉक्टर करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, म्हणूनच डॉक्टरला लाईफलाईन म्हटलं जातं आणि डॉक्टर हे लाईफ टाईम प्रोफेशन आहे. डॉक्टर कधी आपण हे म्हणतो का रिटायर झालाय, असं नाही. डॉक्टर हे प्रोफेशन असं आहे, वयाच्या तुम्ही 80 वर्षापर्यंत, वयाच्या 100 वर्षापर्यंत तुम्ही पेशंटला ट्रीट करू शकता. हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. हे आहे फर्स्ट. त्यानंतर सेकंड पॉइंट जर बोलायचं जर झालं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट पॉप्युलेशन, लाईफस्टाईल डिझिजेस अँड परमनंट डिमांड, या महत्वाच्या गोष्टी आहेत. यामध्ये मी तुम्हाला काही पॉइंट्स तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे, जसे पॉइंट्स खूप महत्वाचे आहे. आजची रिअलिटी पाहता डायबेटीज लहान वयात दिसायला लागलंय, बीपी, हार्ट प्रॉब्लेम्स, कॅन्सर केसेस, मेंटल स्ट्रेस, डिप्रेशन, इन्फर्टिलिटी प्रॉब्लेम्स, लोकसंख्या वाढतीये तशीच आजारही वाढत आहेत, तशाच डिसॅबिलिटीज पण वाढत आहेत. तर त्यामुळे डॉक्टरची गरज ही दैनंदिन जीवनामध्ये खूप वाढत चालली आहे. सो माझं पर्सनली असं म्हणणं आहे, मेडिकल फील्ड हे रिसेशन प्रूफ आहे. म्हणजे मेडिकल फील्ड हे रिसेशनचं प्रूफ आहे. आणि मेडिकल फील्डमध्ये आजही जितके सीट्स हवे, म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑल ओव्हर इंडियामध्ये 1,20,000 सीट दरवर्षी आहेत मेडिकलसाठी, एमबीबीएस साठी प्रॉपर, गव्हर्नमेंट असो, प्रायव्हेट असो किंवा डीम असो, या सर्वांमध्ये 1,20,000 सीट आहे. म्हणजे आपण पूर्ण 150 कोटीच्या पॉप्युलेशनसाठी 1,20,000 डॉक्टर प्रोड्यूस करतो आहेत दरवर्षी. हे सफिशियंट आहेत का? तर नाही. याबरोबर मेडिकलमध्ये एमबीबीएस बीडीएस बरोबर आपल्याला आयुषचेही काही कोर्सेस आहेत, त्या आयुषचे कोर्सेसही इम्पॉर्टंट आहेत. तर नेक्स्ट जर म्हणायचं जर झालं तर मेडिकलमध्ये सगळ्यात महत्वाचा टॉपिक बघा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की एमबीबीएस काय? फक्त एमबीबीएस करायचं. बट एमबीबीएसला का सगळ्यात जास्त महत्व आहे त्याच्या मागचं रिझन सांगतो तुम्हाला. एमबीबीएस हा सगळ्या मेडिकल कोर्सेसचा किंग मानला जातो. म्हणजे किंग म्हणजे काय? सगळ्यात हायेस्ट चांगल्या लेवलचा कोर्स हा एमबीबीएस आहे. बिकॉज एमबीबीएस नंतर सर्जरी, मेडिसिन, तुम्ही कोणत्याही ट्रीटमेंट वरती तुम्ही स्पेशलायझेशन करून आणि तुम्ही स्पेशलिस्ट बनू शकता. त्यामुळे एमबीबीएस ला किंग म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. त्यामध्ये एमबीबीएस मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट समजून घ्या. बघा, तुमच्या पूर्ण याच्यामध्ये आयुष्यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त मान भेटला जातो. त्याच्या मागचं रिझन असं आहे, डॉक्टरला देवानंतर मानलं जातं. म्हणजे देवानंतर कोणी जर असेल तर तो जगावरती म्हणजे किंवा पृथ्वी तलावावरती डॉक्टर मानला जातो. सो सगळ्यात जास्त मान हा डॉक्टरचा असतो. सेकंड, यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंटही जॉब इझिली अवेलेबल होता आणि प्रायव्हेटही जॉब अवेलेबल होता इझिली, म्हणजे मेडिकल क्षेत्रामध्ये, म्हणजे एमबीबीएस मध्ये, बरोबर. त्यानंतर तुम्ही स्वतःचं क्लिनिक चालू करू शकता. थर्ड पॉइंट. फोर्थ पॉइंट, तुम्ही इंडियामध्ये किंवा अब्रॉड मध्येही सेटल होऊ शकता इझिली, कारण मेडिकल हे एमबीबीएस हे वर्ल्ड वाईड रेकग्नाइज आहे. त्यानंतर नेक्स्ट, तुम्ही दुसरं प्रोफेशन जसं
टीचिंग प्रोफेशन आहे, रिसर्च प्रोफेशन आहे किंवा ऍडमिनिस्ट्रेशन प्रोफेशन आहे, या सर्व गोष्टीही तुम्ही यामध्ये सिलेक्ट करू शकता. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, एकदा एमबीबीएस झालं की तुमचं डायरेक्शन क्लिअर असणार आहे, बिकॉज त्यानंतर तुम्हाला कोणी स्टॉप करू शकत नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे एमबीबीएस कोर्सेस बद्दल. म्हणजे आतापर्यंत जे आपण बघितलं, जे ऐकलं, जे मेडिकल मी बोलतोय, तर त्याच्यामध्ये एमबीबीएस हा कोर्स खूप महत्वाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर सेकंड जो टॉपिक आहे तो म्हणजे आयुष कोर्सेस. आयुष कोर्सेसमध्ये काय येतं, बीएमएस, बीएचएमएस, त्यानंतर जे हे बीएनवायएस, बीयूएमएस, हे 4 महत्वाचे कोर्सेस आयुष कोर्सेसमध्ये येतात. तर या कोर्सेसचं महत्व काय बघा, आजच्या जीवनामध्ये लोक काय म्हणतात की आम्ही टॅबलेट घेतोय तर आम्हाला त्याचे साईड इफेक्ट नको आहे, म्हणजे आपल्याला पाहिजे आहे आयुर्वेदा. आयुर्वेदामध्ये आपण जर मेडिसिन जर घेतोय तर त्याचे कुठलेही साईड इफेक्ट नाही आहे, हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. त्यानंतर आयुष कोर्सेसमध्ये बघा, आयुर्वेदा आलं, होमिओपॅथी आलं, त्याच्यानंतर योगा, नॅचरोपॅथी, त्यानंतर तुम्ही हॉस्पिटल क्लिनिक वाढतायत. आज आयुष डॉक्टरांचं प्रमाणही वाढत आहे. आयुष हा एक आजचा ट्रेंड नाही, हे उद्याचं फ्युचर आहे. बघा, खूप सारे विद्यार्थी आज ऑल ओव्हर इंडियामध्ये किंवा आज महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांचं सगळ्यात मोठं प्रमाण हे आयुष कोर्सेसला जाण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. म्हणजे महाराष्ट्रीयन विद्यार्थी बीएमएस करण्यासाठी साऊथमध्ये तुम्ही केरलापर्यंत जातोय आणि नॉर्थमध्ये पंजाब पर्यंत किंवा उत्तराखंड पर्यंत बीएमएस करण्यासाठी, कोर्स करण्यासाठी आज जातोय. मग त्याला महाराष्ट्रात सीट भेटत नाहीये म्हणून जातोय का? हो, खूप साऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये सीट भेटत नाही, कारण महाराष्ट्राचा जो नीटचा कट ऑफ आहे तर तो हायर साईड आहे. म्हणून विद्यार्थी पूर्ण ऑल ओव्हर इंडियामधून बीएमएस करून आणि बीएमएस ची डिग्री घेत आहेत, ती खूप महत्वाची आहे. बिकॉज ते फ्युचरचा प्लॅन आहे, फ्युचर आयुषमध्येच मॉडिफाईड होणार आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यानंतर सेकंड पॉइंट जर म्हणायचं जर झालं, याच्यामध्ये आयुष झाल्यानंतर आयुषचे हे कोर्सेस आहेत. आयुष नंतर सगळ्यात महत्वाचा टॉपिक म्हणजे वेटरनरी आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, वेटरनरीचं प्रमाण खूप कमी आहे, बट एक सगळ्यात महत्वाचा टॉपिक मी सांगतो. वेटरनरीसाठी खूप साऱ्या विद्यार्थ्यांना इंटरेस्ट असतो, पण वेटरनरीचं नॉलेज खूप कमी विद्यार्थ्यांना भेटतं. बिकॉज महाराष्ट्रामध्ये वेटरनरीचे फक्त गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, प्रायव्हेट कॉलेजेसला कुठलीही परमिशन नाही आहे. सो ज्याही विद्यार्थ्यांना वेटरनरी करायचं आहे, वेटरनरीमध्ये काय स्कोप आहे, कशा पद्धतीने आहे, याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. सगळ्यात पहिला पॉइंट, वेटरनरीची डिमांड का वाढते? बघा, पहिलं जनावरे आजारी जर पडले तर त्यांना ट्रीटमेंट भेटायला डॉक्टर भेटत नव्हता. म्हणजे ऑब्व्हियसली एका तालुक्यामधून एक डॉक्टर असायचा. बट आज जसं जसं आधुनिकीकरण होतंय, त्यामध्ये खूप सारे फार्मर्स जे आहेत, फार्मर्सचे फार्म्स आहेत, मोठे काऊ फार्म्स म्हणू शकता, गायींचे गोठे आहेत, त्या गोठ्यांना कंपल्सरी वेटरनरी डॉक्टर लागतो. तो वेटरनरी डॉक्टर त्या आज 100 गायींचा गोठा असू शकतो, 200 गायींचा गोठा असू शकतो, त्या गोठ्यांना कंपल्सरी वेटरनरी डॉक्टर लागतोय ट्रीटमेंट प्लॅनसाठी. तर ज्याही विद्यार्थ्यांसाठी हे जे आपण त्याला अपॉर्च्युनिटी म्हणू शकतो, ते खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर डेअरी इंडस्ट्रीज आहेत, काही काही मोठ्या मोठ्या डेअरी इंडस्ट्रीज आहे, मी जसं बोललो की काऊ फार्म वगैरे. त्याच्यानंतर पोल्ट्री इंडस्ट्री. बघा, तुम्ही साधं कोणत्याही पोल्ट्रीमध्ये चिकन वगैरेच्या ज्या पोल्ट्रीज आहेत, त्या पोल्ट्रीमध्ये सुद्धा तुम्हाला कंपल्सरी वेटरनरी डॉक्टर लागतो. त्यानंतर नेक्स्ट, गव्हर्नमेंटमध्ये आजची सिच्युएशन अशी आहे की महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंटमध्ये 3000 वेटरनरीच्या जागा शिल्लक आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही विचार करू शकता वेटरनरीसाठी डिमांड किती आहे, पण सप्लाय नाही आहे, बिकॉज आपल्याकडं वेटरनरीचे कॉलेजेस कमी आहेत. तर आपण जसं अदर स्टेटमध्ये जाऊन किंवा अब्रॉडमध्ये जाऊन वेटरनरी जर करून जरी आलं, तरी पण इंडियन गव्हर्नमेंट तुम्हाला डायरेक्टली लायसन्स टू प्रॅक्टिस देत आहे वेटरनरीमध्ये. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, ॲनिमल फूड, त्यानंतर फार्मा कंपनीज, या सर्वांमध्येही तुम्हाला वेटरनरीचा यूज होऊ शकतो. बघा, यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, इन्कम चांगला आहे, कॉम्पिटिशन कमी आहे, बिकॉज त्या साईडला जाण्याचं प्रमाण कमी आहे विद्यार्थ्यांचं, करिअर स्टेबल आहे. म्हणजे एक मेडिकल ऑफिसर एमबीबीएस झाल्यानंतर त्याचं आणि वेटरनरी करणाऱ्याचं करिअर स्टेबल असणार आहे, बिकॉज आज वेटरनरीचं प्रमाण वाढतं आहे, आज अवेअरनेस चांगला वाढतो आहे, हे खूप महत्वाचं आहे. वेटरनरी हा तुमच्यासाठी हा एक स्मार्ट ऑप्शन बनू शकतो, हे खूप महत्वाचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट,
काही मी एक चार्ट दाखवतोय तुम्हाला, तुम्ही तो चार्ट बघू शकता एकदम प्रॉपरली. करिअर कंपॅरिझन बघा, आजपर्यंत कोणीही तुम्हाला करिअरचे ऑप्शन मराठीमध्ये किंवा मेडिकलमध्ये करिअरचं कंपॅरिझन करून दाखवलेलं नसेल. बट मी जो चार्ट दाखवतोय त्यामध्ये एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस, वेटरनरी याचे चार्ट करून ठेवलेले आहेत. स्टॅबिलिटी तुम्ही बघू शकता. एमबीबीएस साठी 5 स्टार स्टॅबिलिटी देण्यात आलेली आहे. बीडीएस साठी 4 स्टार, बीएमएस, बीएचएमएस, वेटरनरी या सगळ्यांसाठी 4 स्टार स्टॅबिलिटी देण्यात आलेली आहे. बिकॉज एमबीबीएस ला जास्त का देण्यात आली आहे त्याच्या मागचं रिझन सांगतो. एमबीबीएस डॉक्टर हा डायरेक्टली ह्युमन ट्रीट करतो आहे, म्हणून त्याला 5 स्टार स्टॅबिलिटी दिली आहे. यामध्ये खूप पेशन्स असायला हवे विद्यार्थ्यांमध्ये, महत्वाचा विषय आहे. त्यानंतर डिमांड बघू शकता. एमबीबीएस ची खूप जास्त डिमांड आहे, खूप जास्त म्हणजे सगळ्यात जास्त. आणि बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस, वेटरनरी यांची फक्त जास्त म्हणू शकतो, म्हणजे फक्त जास्त डिमांड आहे. बट ऍक्च्युअल मध्ये त्यांचा सप्लाय पण लिमिटेड आहे, त्यामुळं त्यांचीही डिमांड भरपूर आहे असंही म्हणू शकतो. त्यानंतर रिस्पेक्ट सर्वांनाच सगळ्यात जास्त भेटते. कोणताही डॉक्टर असो, तुम्ही साधं क्लिनिकमध्ये जा, तुम्ही हॉस्पिटलमध्ये जा, डॉक्टरला देवाप्रमाणेच मानलं जातं. बिकॉज तो आपल्याला ट्रीटमेंट करतो, आपल्याला जे वेदना होत आहे त्याला तो ट्रीटमेंट देतोय. हे सगळ्यात महत्वाचा विषय असणार आहे. त्यानंतर आपण सगळ्यात महत्वाचा विषय म्हणायचं जर झालं तर रियालिटी चेक. बघा, रियालिटी चेक मध्ये तुम्हाला काही पॉइंट्स सांगतो, ते तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. जसं ट्रुथ बोलायला हवी, मेडिकल फील्ड सोपी नाहीये. बघा विद्यार्थी मित्रांनो, मेडिकल फील्ड सोपी नाही आहे. बिकॉज ऑफ त्याच्या मागचा रिझन सांगतो. जास्त अभ्यास आहे, खूप जास्त अभ्यास आहे. मिनिमम 5-6 वर्ष तुमचा युजी मध्ये जातोय, पीजी करण्यात पुढचे 3 वर्ष जात आहे. म्हणजे तुमच्या आयुष्यामधले 10 वर्ष तुम्ही सेटल डॉक्टर होण्यासाठी तुम्हाला लागणार आहे, प्रॉपर युजी प्लस पीजी करून. सो तुमच्यामध्ये तेवढा अभ्यास करायची ताकद असावी हवे, तेवढं तुमची कॅपॅसिटी असायला हवी, तेवढे पेशन्स पण असायला हवे. पुढचा टॉपिक तोच आहे, डिसिप्लिन अँड पेशन्स लागतात म्हणजे लागतात. पण एकदा तुम्ही डॉक्टर जर झालात तर आयुष्यभर कोणालाही हात पसरण्याची गरज पडणार नाही. म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यात स्वतः काहीतरी निर्माण करू शकता, हे तुम्ही डॉक्टर बनवून आणि सिद्ध करू शकता. हे खूप महत्वाचं आहे. त्यानंतर एक महत्वाचा टॉपिक जर घ्यायचा जर झालं, स्टुडंटसाठी इम्पॉर्टंट मेसेज जर द्यायचं जर झालं, मार्क्स कमी असतील तर घाबरू नका. त्यासाठी इंडिया ऑप्शन आहे, त्यानंतर अदर स्टेट्स ऑप्शन आहे, अब्रॉड्स ऑप्शन आहे. एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस, वेटरनरी या सर्वांसाठी मार्ग ओपन आहेत. फक्त योग्य मार्गदर्शन भेटायला हवं तुम्हाला. तर या सर्वांचं योग्य मार्गदर्शन जर भेटायला पाहिजे असेल तुम्हाला, तर नक्कीच आमचं जे ऑर्गनायझेशन आहे हे फ्रीमध्ये तुम्हाला नॉलेज देतं आहे. प्रत्येक फील्डची, मेडिकलमध्ये सायन्स झाल्यानंतर विद्यार्थ्याला कुठे जाण्यासाठी ऑप्शन्स आहेत. तुम्ही आमच्या युट्यूबच्या सिरीज बघू शकता, युट्यूबच्या व्हिडिओज बघू शकता. एमबीबीएस म्हणजे तुम्ही 12वी नंतर तुम्ही काय करायला हवं, कशा प्रकारे करायला हवं, या सर्वांचे ऑप्शन्स मी युट्यूब व्हिडिओमध्ये देणार आहोत, 1 बाय 1. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं एक वाक्य तुम्हाला मी सांगतो की आज निर्णय घ्या, कारण मेडिकल ऍडमिशन मध्ये वेळ खूप महत्वाचा असतो. बरोबर. योग्य प्लॅनिंग, योग्य गायडन्स इज इक्वल्स टू डॉक्टर होणे नक्की शक्य आहे. म्हणजे जर तुमचं दोन्ही प्लॅन जर प्रॉपर सेट जर असेल तर तुम्हाला डॉक्टर होण्यापासून कोणीही थांबू शकत नाही. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, 1 लाईन, एआय सगळ्यात शेवटचं आणि ब्रीदवाक्य म्हणू शकतो, एआय जॉब रिप्लेस करू शकतो पण डॉक्टर नाही. डॉक्टरला एआय रिप्लेस करू शकत नाही. सो विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही मेडिकल क्षेत्र जर निवडत असाल तर तुमच्यासाठी हे तुमचं स्मार्ट डिसिजन असायला हवं, डिसिजन असणार आहे. सो जर तुम्हालाही असेच नवनवीन व्हिडिओज, म्हणजे जसे तुमच्या 12वी सायन्स नंतर अजून दुसरे ऑप्शन्स बघायचे असतील तर पूर्ण फील्डमध्ये, बायोकेमिस्ट्री असो, एएनएम, जीएनएम, फिजिओथेरपी या सर्व फील्डमध्ये मी व्हिडिओज तुम्हाला कंटिन्युअसली ही सिरीज चालणार आहे. या सिरीजमध्ये सर्व व्हिडिओज बघायला भेटणार आहे. तर नक्की युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या मित्र आणि तुमच्या पालकांपर्यंत पोहोचवा. म्हणजे पालकांनाही याबद्दल अवेअरनेस येतं, ते आधीच तयारीत असता. तुम्हाला कॉलेजसाठी एवढ्या फीज लागणार आहेत, आमच्या काउन्सिलर सोबत बोलून आणि ते तुम्ही पूर्ण आधीच तुमचा करिअर प्लॅन बनवू शकता. तर नक्कीच ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सगळ्यात जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू सो मच.